उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेठी करुणी पोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन 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 हे पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग
कसे का विचारू त्यांच्या कृपदाने कसे का विचारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसारे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तत्से 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तत्से 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 नमो नमः मनोजवं मार्ततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमत्तावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन अष्टसिद्धि नम निधि के दाता अष्टसिद्धि नम निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा करम उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बिनु सत्संग विवेक न होई राम कथा बिनु सुलभ न सोई सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम 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 जय जय राम 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 जय 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 राम राम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोणी आता वंदो रंग भूमिका कीर्तना उभी होती लोका टाण मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो निसकडा हरी कथा बोलू बबडिया बोला ते अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकवाना मामने विठाल विठाल विठ्ठला 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 सगळ्यांनी हात जोडा बरं. ओम सच्चिदानंद रूपाय मोठ्यानं म्हणा. ओम सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्याधियतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। विठ्ठल 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 कुंडली गवळदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान दुर्गा माता की जय। विठ्ठल विठ्ठल उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला प्रस्तुत प्राप्त सडी प्राप्त प्रसंगी निरूपण रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्म्याचे लाडके संत असणार नव्हे नव्हे श्रीमंत गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा किती चरणाचा किती किती तुम्हा सगळ्यांना कळेल रुचेल पचेल बहुतेकांच्या पाठातील परिचयातील असणारा मानवी देहामध्ये जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक कशा प्रकारे केलं जातं हा देह कशा प्रकारे उज्वलित होतो आणि हा देह कशा प्रकारे संतांच्या सेवेमध्ये तल्लीन होतो याचा उपदेश करणारा सुंदर असा अभंग आपण आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या गावामध्ये चालत असलेला सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या सप्ताहामध्ये सुंदर अशा प्रकारे आपण एकाहून एक विद्वान कीर्तनकाराचे कीर्तन प्रत्येकाने श्रवण केलेले आहे श्रवण करत आहात आणि श्रवण करणार आहात। सुंदर अशा प्रकारे बहुसंख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात महाराज। आज या ठिकाणी 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मग अज्ञान पामाराच्या वाटेला आली म्हणून 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मग पामाराच्या वाटेला आली म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते महाराज। एकदा जोरदार टाळ्या समस्त आयोजक मंडळीसाठी वाजवा हो। त्यांनी या वर्षी सुद्धा मला सगळ्या मंडळीने बोलवून घेतलं म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार मानते महाराज। त्यांनी जर मला बोलवलं नसतं मी आज पुन्हा तुमच्या गावामध्ये आली नसती हो। म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आभार मानायचे म्हणजे या ठिकाणी मनोज महाराज असतील आमचे पुजारी बाबा असतील आमचे संदीप दादा असतील सगळ्याच मंडळींनी या ठिकाणी फोन केला आणि सांगितलं की ताई तुम्हाला आमच्या गावाची 1 तारीख घ्यावी लागेल हो। सगळ्यांच्या विनंतीने आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली महाराज। या ठिकाणी गायनाला ज्यांची उत्कृष्ट अशी साथ आहे तुमच्या गावाला एक अनमोल असं रत्न तुम्हाला लहानपणापासूनच लाभलेलं आहे महाराज। नामदेव महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। प्रत्येक गावामध्ये कुठलाही कलाकार 1 वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंत एका गावामध्ये राहतो पण नामदेव महाराजांविषयी जर सांगायचं म्हटलं तर अगदी लहानपणापासून तर आतापर्यंत तुमच्या गावामध्ये प्रत्येक सप्ताहाला उपस्थित राहतात महाराज। हे तुमच्या गावावर असणारं प्रेम आहे तुमच्या गावावर त्यांची भावना आहे महाराज। हे त्यांचं गाव म्हणून ते तुमच्या गावामध्ये राहत असतात अशी व्यक्ती तुम्हाला लाभली महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत त्या ठिकाणी करते। त्याच प्रकारे तुमच्या गावाचे युवा कीर्तनकार जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी म्हणजे मनोज महाराज सुंदर असं कीर्तन करतात गायन करतात तुमच्या गावामध्ये कीर्तनकार सुद्धा आहे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे महाराज। एखाद्या गावामध्ये कीर्तनकार असणं हा त्या गावाचा स्वाभिमान असतो। काय असतो स्वाभिमान असतो कारण की एक कीर्तनकार आपल्या गावाचं नाव अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचवत असतो म्हणून एकदा महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराज। त्याच प्रकारे श्री शंकर महाराज गजानन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत श्री राजू महाराज असतील हरिभाऊ महाराज असतील आणि मृदुंगाला ज्यांची अशी सुंदरशी थाप आहे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित झाले एकदा दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराज। कित्येक वर्ष त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते रियाज करावा लागतो तेव्हा जाऊन धागिनता एक बोल वाजवता येतं महाराज। ही गोष्ट सोपी नाही हो माणसानं बोलून दाखवायचं नाही पण करून दाखवायचं हो। आणि कीर्तन चालू असताना मी महाराजांना सहज म्हटलं महाराज तुमचा एक बोल चुकला महाराज जास्त काहीच करणार नाही मला म्हणतील ताई तुम्हाला एवढा बोल समजतो का थोडा वाजवून
दाखवा. म्हणून ज्याचं काम त्यानेच करावं महाराज. या ठिकाणी महाराज मृदुंगाला लाभले. आमच्या विनेकरी बाबांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. आपले विनेकरी बाबा असतील, सगळीच मंडळी, ग्रामस्थ मंडळी, प्रत्येकाचे आभार मानते. आमचे साऊंडवाले दादा, साऊंड इज बेस्ट अँड ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. दादा हा साऊंड एका कीर्तनकाराचा आणि गायनाचार्याचा प्राण असतो महाराज. हो, याच्यावरच संपूर्ण कीर्तनाचा सार असतो. हो, साऊंड जर एकदम परफेक्ट राहिला तर कीर्तन एकदम परफेक्ट होतो. हो, आणि साऊंड मध्ये थोडी बी काहीतरी मिस्टेक झाली तर कीर्तनकार सुद्धा मिस्टेक करतो महाराज. पण बघा, या साऊंडला ऑपरेटिंग करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हो, या ठिकाणी दादा या ठिकाणी साऊंड ऑपरेटिंग साठी लाभले. हरिभक्त परायण योगेश भाऊंचे सुद्धा मनापासून आभार मानते. माझ्यासोबत माझे वडील आलेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे आजचं तुमच्या गावाचं हे कीर्तन अनेक गावांना युट्यूबद्वारे ज्यांच्या चॅनलला दिसणार आहे असे ज्ञानियांची माऊली चॅनलचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आज तुमच्या गावाचे हे कीर्तन अनेक गावाचे कान्या कोपऱ्याहून लोक त्या ठिकाणी मोबाईलद्वारे बघणार आहेत महाराज. तुमच्या गावाचं नाव आमचे आदरणीय हरिभक्त परायण प्रवीण दादा जळगाव खांदे आमच्या भागाचेच आहेत दादा. या ठिकाणी दादांचा माझा पहिलाच परिचय आहे. दादांच्या चॅनलला तुम्ही प्रत्येक जण आजचं कीर्तन बघू शकता महाराज. आजच नाही तर या सप्ताहामध्ये चालू असणारं प्रत्येक कीर्तन तुम्हाला जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्हाला जो महाराज आवडेल त्या महाराजाचं कीर्तन तुम्ही ऐकू शकता. अशी उत्तमात उत्तम सोय या ठिकाणी दादा देत आहेत. दादांसाठी एकदा मनापासून टाळ्या वाजवा महाराज. कारण की एखाद्या कीर्तनकाराला कसं वरती न्यायचं हे फक्त एका युट्यूब मध्ये आहे महाराज. हो, एखाद्या कीर्तनकाराला केव्हा फेमस केलं जाईल याची गॅरंटी नाही. कारण की आजकालची सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे, कीर्तनकार भरताना सुद्धा महाराज युट्यूबला आहेत का? हो, महाराज युट्यूबला जर असतील तर पत्रिकेमध्ये महाराज भरतात. हो, आणि महाराज जर युट्यूबला नसले महाराज तर मग हे महाराज काही बरोबर नाही. सध्या परिस्थिती खूप अवघड होत चाललेली आहे. पण बघा, या ठिकाणी सगळीच मंडळी उपस्थित आहे. माझ्यासोबत माझे वडील आलेले आहेत ज्यांच्याकडे आजची संत पंगत होती असे हरिभक्त परायण आदरणीय तुमच्या गावाचे पुजारी बाबा रमेश बाबांकडे आजची कीर्तनरूपी सेवा होती महाराज. मला अत्यंत मुलीप्रमाणे जीव लावणारे आमचे बाबा त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि विशेष सांगायचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी भरपूर लांबून मंडळी कीर्तन श्रवणासाठी आलेली आहे. प्रत्येकाचा माझा काही परिचय नाही महाराज. प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होते आणि हरी कीर्तनाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. बघा, सुंदर असा तुकाराम महाराजांचा आपण अभंग घेतलेला आहे महाराज. महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग भाग्य केव्हा उजळायला येतं? जेव्हा आपण संतांच्या संगतीमध्ये जातो, जेव्हा आपल्याला देवाचं दर्शन होतं तेव्हा सुद्धा मनुष्याचं भाग्य उजळायला येतं. हो, एखादी गरीब व्यक्ती आहे, त्या गरीब व्यक्तीला जर भरपूर त्या ठिकाणी काहीतरी चांगलं कार्याचा लाभ झाला, काहीतरी चांगलं कार्य मिळालं तर ती व्यक्ती सहजच त्यांच्या मुखातून अनमोल असे शब्द निघतात की ते म्हणतात की आमचं भाग्य उजळलं. हो, आपल्या जीवनामध्ये उजळलं ही म्हणणे पद्धत प्रत्येकाच्या मुखामधून सहजच येते महाराज. हो, कुणाची थोडी तरी प्रगती झाली लगेच आपण सहज म्हणतो त्यांचं भाग्य उजळायला आलं. हो, आपल्या गावामध्ये काहीतरी चमत्कार झाला की आपण सहज म्हणतो की त्यांचं भाग्य उजळायला आलं.
हो, एकदाचं जर भाग्य उजळायला आलं तर माणसाला चिंता करण्याची गरज पडत नाही. हो, जर माणसाला चिंता करायची नसेल तर काय करावं? ठाईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. आड बाबा बाबा एकाच जागेवर बसा पण हरीचं नामस्मरण करा. हो, नामस्मरण का करावं? नामस्मरणाचा अधिकार काय आहे आणि नामस्मरणाची ताकद काय आहे तुम्हाला सांगू का? जीवनामध्ये जर नामस्मरण केलं तर चिंता करण्याची वेळ येणार नाही. आणि चिंता करण्याची जर वेळ आलीच नाही तर तुम्ही लवकर चितावर जाणार. चितावर जायचं नसेल तर माणसाने चिंतन करावं महाराज. हो, कारण देवाचं नाव एवढं गोड आहे, एवढं पवित्र आहे ना की ते नाव घेण्यासाठी सुद्धा आपल्याला आनंद वाटतो. तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे. त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. देवा तुझ्या गुणाचं गायन करीन बाबा. का करीन? कारण मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. हो, आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो महाराज ती गोष्ट आपण करायला कधीच घाबरायचं नाही. हो, जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणाकडे वळू, जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीकडे वळू महाराज तेव्हा तुम्हा आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. त्याशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. हो, नाहीतर मनी नाही भाव देवा मला पाव. देव अशानं आपल्याला मिळणार नाही महाराज. देवाला मिळवायचं असेल ना, देव पहावया गेलो तेथे देवाची होली गेलो, तेथे देवाची होली गेलो, तेथे देवाची होली गेलो. Oh
जोपर्यंत आपण देवाला बघायला जात नाही तोपर्यंत आपल्याला देव मिळणार नाही हो. रूप पाहता 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 लोचनी, रूप पाहता लोचनी. ज्यावेळी देवाचं रूप बघितलं सुख झाले वो झाले वो झाले वो साजनी. तोहा विठ्ठल 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 बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल 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 बरवा, तोहा विठ्ठल बरवा. देवाचं रूप बघायला जा बाबा, कारण देव तेवढा सुंदर आहे. रूप पाहत आलोचनी, सुख झाले हो साजने. तेव्हा आपल्या मनाला सुख मिळतं महाराज, कारण देव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवल्या. तुळसी हार गडा कासे पितांबर आवडी निरंतर, हेची ध्यान हो. देवाचं ध्यान खूप सुंदर आहे. देव विटेवर उभा आहे महाराज, दोन्ही हात त्याच्या कटेवर आहे. गड्यामध्ये सुंदर अशा तुळशीची माळ देवाने धारण केलेली आहे. पिवळा पितांबर या देवानं बांधलेला आहे महाराज. किती सुंदर, किती सुंदर, एवढा सुंदर ना त्याचं वर्णन आपल्याला शब्दामध्ये करता येणार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावडे सुकुमार. देवाचं रूप खूप सुंदर आहे महाराज, खूपच जास्त सुंदर आहे. फक्त ते आपल्याला बघता यायला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण. हो, आपल्या कानांना सांगायचं इकडचं तिकडचं ऐकू नका बाबा, पण देवाचं गुणगान ऐका. हो, पण आपले कान देवाचं गुणगान ऐकत आणि वाईट ऐकल्याशिवाय राहत. आपले डोळे देवाचं दर्शन पटकन घेत नाही आणि वाईट ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय राहत. आता मला सांगा, देवानं प्रत्येकाला शरीराला प्रत्येकाला व्यवस्थित अवयव दिलेले आहेत. डोळे दिले आहेत देव बघण्यासाठी, पाय दिलेले आहेत होय होय वार करीन पाहे पाहे रे पंढरी. पंढरपुराला जाण्यासाठी, पंढरीला जाण्यासाठी आपल्याला सुंदर असे पाय दिलेले, पण आपण जात जात हा असं खरं बोला जात नाही. त्याच प्रकारे बघा, आपल्याला जर पाय राहिले नसते, आपण कुणाच्या लग्नामध्ये गेलो, आपल्याला जर हात राहिले नसते, आपल्याला जेवता आलं, काय करता आलं नसतं, आपल्याला डोळेच राहिले नसते, रस्ता दिसला, आपल्याला नाक राहिलं नसतं महाराज. शेजारच्या बाईनं किती सुंदर भाजी बनवलेली आहे, सुगंध आला, किंवा भाजीमध्ये किती मसाला टाकलेला आहे, अंदाज राहिला. आणि जर आपल्याला कानच राहिले नसते तर शेजारीन बाई आपल्याविषयी कुणाला काय सांगते ऐकायला आलं. म्हणून बघा, प्रत्येकाला अशी परफेक्ट वस्तू देवानं दिलेली आहे. त्याच प्रकारे प्रत्येकाच्या हाताला किती बोटं आहेत बरं? प्रत्येकाच्या एका हाताला किती बोट आहेत? 5. आता या 5 बोटांचं काम काय आहे मी तुम्हाला सांगते. ह्या बोटाचं काम आहे महाराज, लक्ष देऊ नये का, चांगल्या कार्यामध्ये चांगली व्यक्तीची जर प्रगती होत असेल तर जास्त काही नाही करायचं, फक्त तुम्हाला जमणार नाही. हो, ह्या बोटाचं काम काय आहे बरं का काका, 10व्याच्या वेळेस या बोटानं गंधमुक्त केलं जातं, बरोबर ना? म्हणून या बोटाचं काम आहे गंधमुक्त करणं.
आणि या राहिलेल्या इथून आपण कशाला पाणी घालतो बरं का? तुमच्याकडे कोणी जात नाही का? हो, या बोटानं आपण त्या ठिकाणी पाणी देत असतो, म्हणजे शेवटचं पाणी देणं याला म्हणतात. ह्या बोटाचं काम आहे महाराज. आता लक्ष देऊन ऐका. पूर्वी च्या बाया मिश्री लावायच्या. काय लावायच्या? मिश्री लावायच्या. काय लावायच्या? जळगाव अकोला, जळगाव अकोला. हो, ह्याच बोटानं का लावायच्या सांगू का? कारण बाकी सगळे सारखे नाही, पण हा एकदम परफेक्ट जातो, म्हणून या बोटानं मिश्री लावायचं काम करायची महाराज. आता ह्या बोटाचं काम काय आहे सांगा बरं? देवाची पूजा करत नाही का तुम्ही? देवाची पूजा करणं, देवाला अष्टगंध लावणं, किंवा आपल्या घरी कोणी सुहासिनी बाई आली तिला हळदी कुंकू करणं, हे या बोटाचं काम आहे महाराज. त्याच प्रकारे ह्या बोटाचं काम काय आहे बरं पोरांनो? मॅडम मॅडम कडे जाऊ नका महाराज. ह्या बोटाचं काम आहे, ज्या वेळेस आपलं लग्न केलं जातं त्यावेळेस एका पुरुषाच्या हातामध्ये आपला हात दिला जातो महाराज, आणि त्या ठिकाणी फेरे घेतले जातात. काय घेतले जातात? फेरे. हो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ह्या बोटाचं काम आहे नातं जोडणं, आणि ह्या बोटाचं काम आहे नातं तोडणं. तर आपल्यामध्ये आहे, आपल्याला नाती जोडणारी बनायची आहेत की नाती तोडणारी? नाती तोडणारी लोक या आयुष्यामध्ये भरपूर भेटतील महाराज, पण जोडणारी लोक लवकर मिळणार नाही. हो, कारण प्रत्येकाला तोडणं जमतं, जोडणं जमत नाही. हो, कारण की सांगू का, एका माचीची काडी घ्या, सगळ्या वस्तूंची किंमत महाग झाली, पण माचीस 1 रुपयाला आहे. ती काय 1 रुपयाला आहे बरं का सांगू? एक माचीस जर आपण आपल्या हातामध्ये घेतली, ती पेटवलेली आहे, आणि दुसरी पेटवलेली नाही, ती एकमेकींना जळवल्याशिवाय राहणार नाही, जळवल्याशिवाय राहणार नाही. हो, ती काडी एकमेकालाही जळवते, स्वतःही जळवते, दुसऱ्यालाही जळवते, म्हणून जीवनामध्ये जळवणाऱ्या लोकांची किंमत कधी वाढत विठाल विठाल कधीच वाढत नाही. म्हणून देवाने देताना प्रत्येक अवयव एकदम परफेक्ट दिलेला आहे. बाबांनो, याचं पालन तुम्ही करा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, संसारामध्ये आले ना तर पंढरपुराची वारी बघा. पण आपण म्हणतो नाही महाराज, आमचं काही जमत, संसार दुःख मुड, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस आपण या संसारा मागे लागतो महाराज. संसार करत असताना परमार्थ घडत, आणि परमार्थ जर करायचा असेल, ज्याला असते आवड त्यालाच मिळते कामामधून सवड. हो, जेव्हा आपल्याला आवड राहते तरच आपल्याला सवड काढता येते. म्हणून हरीचं गुणगान करत असताना जोपर्यंत आपल्या हिताचं आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण जागृत होत नाही. म्हणून म्हणावं लागतं, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हितासाठी जागृत असतो महाराज, त्याचे माता पिता धन्य आहेत. काय आहेत? धन्य आहेत. माता पित्याला धन्यता देतात. कारण की का? माता पिता तसे गुरु आहेत जे आपल्या लेकरांना शिकवतात, घडवतात. त्यांच्या विना आयुष्य अपूर्ण आहे महाराज, आयुष्य अपूर्ण आहे. अहो, एवढं सांगायचं म्हटलं तर ऐका, आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबराय होते. आळंदीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणी माता, त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. त्यांनी त्यांच्या जीवनाचं सार्थक केलं, म्हणून आज गावोगावांमध्ये अनेक ठिकाणी माऊली ज्ञानोबरायचं नामस्मरण केलं जातं. माऊली ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं जातं. ते नामस्मरण का करतात? कारण की ऐका, नामामध्ये भरपूर ताकद, जेवढं बळ नामामध्ये आहे ना तेवढं बळ जगामध्ये कशातच नाही. हो, देवाला सुद्धा आपल्या हातामध्ये आणणारी ताकद फक्त या जीवनामध्ये नामस्मरणामध्ये आहे. म्हणून नामाची आबळे, नामाची आबळे, नाभिवू सर्वथा, नामाची आबळे, नामाची आबळे, नाभिवू सर्वथा, नामाची आवडे,
नामाची बळे नाभिऊ सर्वथा नामाची बळे नामाची बळे नाभिऊ सर्वथा नामाची बळे नभिव सर्वथा कली काळाचा माता सोडे मारू नामाची बळे नभिव सर्वथा कली काळाचा माता सोडे मारू कली काळाचा माता सोडे मारू कली काळाचा माता सोडे मारू वैकुंठीचा देव आनुया चित्तनी वैकुंठीचा देव आनुया चित्तनी वैकुंठीचा देव वैकुंठीचा देव अनिला कीर्तनी वैकुंठीचा देव वैकुंठीचा देव अनिला कीर्तनी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज हो. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे बरं का. देवाला सुद्धा आपल्या वशामध्ये आणण्याची ताकद फक्त नामामध्ये आहे. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षण मात्रे. नामामध्ये खूप ताकद आहे महाराज. तोची संत साधू ओळखावनीक एरती ऐक मायाबद. खरा साधू आणि संत आपल्याला ओळखता यायला हवा. आजकालच्या जीवनामध्ये कुणीही साधू होण्याचा प्रयत्न करतं महाराज. कुणीही साधू होण्याचा प्रयत्न करतं पण खरा साधू कुणीच बनत नाही. आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबा आहे. खरं तर म्हणावं त्यांना साधू, खरं तर म्हणावं त्यांना संत. अगदी लहानशे माऊली ज्ञानोबा आहेत महाराज. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचे दाम्पत्य. 4 मुलं त्यांना आहेत महाराज. 4ही आमच्या वारकरी संप्रदायाचे मोठे अधिकारी आहेत. प्रत्येकाला वारकरी संप्रदायामध्ये एक असा महत्वाचं स्थान आहे. तेवढं महत्वाचं स्थान अजूनपर्यंत कुणालाही प्राप्त झालेले नाही. एक म्हणजे ज्ञानोबा, एक म्हणजे तुकोबा, सोपान दादा. ही सगळीच मंडळी जी आहे ना त्या सगळ्यांनी मिळून, सगळ्या संतांनी मिळून एका वारकरी संप्रदायाची निर्मिती केलेली आहे. जगाच्या कल्याणात संतांची विभूती म्हटलं जातं. या जगताचं कल्याण व्हावं याच्यासाठी 9000 उभ्यांची ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबा तुम्हा आम्हाला दिलेली आहे. गाथा माऊली तुकोबा यांनी तुम्हा आम्हाला दिलेला आहे. कीर्तनामध्ये माणसानं गाथा वापरावा पण माथा वापरू नाही. काय वापरू नये? माथा वापरू नाही. ही कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये संतांनी काय केलं, संतांनी आपल्या जीवनासाठी काय दिलं, आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे हे सांगण्याकरता हरीचं कीर्तन आहे महाराज हो. हे पटवून देण्याकरता कीर्तन आहे. वर्षातून 7 दिवस होणारा आपल्या गावाचा सप्ताह असतो. किती दिवस? 7 दिवस. या 7 दिवसामध्ये ज्ञानाचं अमृत अनेक महाराज लोक आपल्यापर्यंत पोचवत असतात. फक्त ते अमृत आपल्याला घेता यायला पाहिजे हो. नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी भरून भरून मेला. याच्यात काही फायदा नाही हो. जन्माला जर आलं महाराज तर योग्य वेळेस मध्ये जागृत होऊन सावध झालो हरीच्या आलो जागरणा. हरीच्या जागरणाला यायला शिका. बघा माऊली ज्ञानोबा लहान असताना इंद्रायणीच्या काठावर आंघोळीसाठी गेलेले आहेत. आंघोळ करण्यासाठी माऊली ज्ञानोबा इंद्रायणीच्या पाण्याजवळ गेलेले आहेत. एक पाय माऊलीने पाण्यामध्ये टाकावा, एक पाय वरतीच असावा. जसे खाली उतरतील तेवढ्यातच विसोबा खेचर माऊली ज्ञानोबा यांना बघितलं आणि सांगतात कसं की अरे ज्ञाना, तू या पवित्र इंद्रायणीमध्ये आंघोळ करायचं. हो, तू संन्यासाची लेकर आहेत. तुम्ही हे पवित्र पाणी गढूळ करणार. तुम्हाला तर आळंदीमध्ये राहण्याचा सुद्धा अधिकार काय नाही. आळंदीमध्ये राहण्याचा अधिकार नाही. माऊली ज्ञानोबा हात जोडतायत. अहो काका असं बोलू नका. हो अहो काय एवढा मी पाप केला आहे का की तुम्ही आम्हाला आंघोळ करण्यासाठी सुद्धा येऊ देत नाही. विसोबा खेचरनं सांगावं पाप तुम्ही नाही केलं, पाप तुमच्या बापाने
हो, काय भाषा वापरतात की पाप तुमच्या वडिलांनी केलेलं आहे, पण त्यांनी पाप केलं म्हणून आम्ही तुम्हालाच द्वेष देणार आहोत. भिक्कारडे कुठले येऊन जातात इथं इंद्रायणीच्या काठावर, येऊन जातात आमच्या घरावर भिक्षा मागायला, मधुकरी मागायला, तुम्हाला अधिकार नाही. मारू लागले माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना महाराज. पण ऐका, नम्र झालं होता तेने कोंडिले अनंता. एखाद्या समोर आपल्याला नम्र होता यायला पाहिजे महाराज. काय होता यायला पाहिजे? नम्र. हो, नाहीतर एखाद्याने आपल्या काना खाली वाजवावी आणि इकडनं आपण पुन्हा त्यांच्या काना खाली वाजवावी, याच्यानं वाद संपत, हो, याच्यानं वाद संपत नाही महाराज, पण वाद वाढतो. अरे माणसा कधी होशील माणूस. एक वेळेस तरी माणसानं मनुष्य बघून एखाद्याची मदत करायला शिकावं महाराज, एखाद्याची मदत करायला शिकावं. कारण या मृत्यू लोकामध्ये स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर सुद्धा अपेक्षा करतात की आमचा जन्म मृत्यू लोकामध्ये व्हायला हवा. कारण की का, जर एकदाच जन्माला आलं तर त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण घडतं, देवाचं भजन घडतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. देवा आम्हाला पुन्हा गर्भवासामध्ये सुखाने जन्माला घाल. का घाल? कारण देवा तुझी भक्ती फक्त मनुष्य जन्मामध्ये आल्यावरच घडते. माऊली ज्ञानोबरायांना मारू लागले महाराज विसोबा खेच. एवढ्यानं पोट भरलं नाही, जवळच ब्राह्मणाची लेकरं खेळत होती. ब्राह्मणाच्या लेकरांना आवाज दिला, अरे बाळांनो इकडं या, मारा या ज्ञानाला. काठीनं माऊली ज्ञानोबरायांना मारत आहेत. माऊली ज्ञानोबरायांच्या डोळ्यामधून अश्रू येत आहेत महाराज. अंगावरती काठीचे वड उमटलेले आहेत. माऊली ज्ञानोबरायांनी तसंच सिद्धपीठाकडे येण्यासाठी धाव घेतला. सिद्धपीठामध्ये माऊली ज्ञानोबराय आलेले आहेत. वासराकडे जशी गाय धावत यावी माय, तसं माऊली ज्ञानोबरायांकडे त्यांची आई रुक्मिणी माता धावत आली. धावत आल्या ज्ञानोबरायांना आपल्या कुशीत घेतलं. ज्ञाना सांग माझ्या बाळा, ज्ञाना काय झालं तुला, का रडतोयस, खेळताना पडला का बाळ ज्ञाना. माऊलीने सांगावं, अगं आई आंघोळीसाठी गेलो होतो, पण विसोबा खेचर काकानं करू दिली नाही. अगं आई सांग ना, काय गुन्हा आहे माझा, काय दोष आहे आमच्या भावंडाचा, की अख्खं जग अख्खी आनंदी आम्हाला स्वीकार करत नाही. त्या मायेच्या डोळ्यामध्ये पाणी यावं महाराज, डसाडसा आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. आईनं ज्ञानोबरायांना घरात घ्यावं, आपल्या जवळ घ्यावं महाराज. ज्ञानोबरायांच्या डोक्यावरून रुक्मिणी माता हात फिरवत आहे. त्याच क्षणी विठ्ठल पंतांनी विठ्ठल 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 म्हणत सिद्धपीठामध्ये द्यावं. तुम्हाला सांगू का, तुकाराम महाराज म्हणतात की शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. हो, जेव्हा आम्हाला शिंक येते, जेव्हा आम्हाला जांभळी येते, तेव्हाच आम्ही देवाचं नामस्मरण बंद करतो. नाही तर नितात आम्ही हरीचे दास आहोत, आम्ही नितात देवाचं नामस्मरण करतो बाबा. कारण नाम श्रेष्ठ आहे, नामापेक्षा मोठा महिमा जगामध्ये नाही. नामा म्हणे काय म्हणे, तर नामदेव महाराज सुद्धा सांगतात की बाबा तुम्ही हरीचं भजन करा. काय करा? हरीचं भजन करा, हरीचं गुणगान करा. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व साठवलेलं आहे महाराज. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिले जे कवणाची श्रवणी, कैची सुखनिंदा अंतरुणी इंगळाची. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की बाबा जास्त चिंता करू नका. हो, ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ओवीचा अर्थ दिलेला आहे महाराज. प्रत्येक ओवीचा अर्थ माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे, पण आपण एकही अर्थ समजून घेत नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी समजून घेऊ नका, पण एक तरी ओवी अनुभवावी. किती ओवी? एक ओवी. हो, विठ्ठल पंत घरी आलेले आहेत. रुक्मिणी मातेनं घडलेला प्रसंग विठ्ठल पंतांना सांगावा. विठ्ठल पंतांनी सांगितलं की रुक्मिणी चिंता करू नकोस, मी त्या ठिकाणी सकाळी सकाळी पैठणकरांकडे जाईल, सभेमध्ये सांगेल की गुन्हा आमचा आहे ना, आमच्या लेकरांना समाजाने बोलायला नको. गेले महाराज सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी गेले, सांगितलं. त्या ठिकाणी एक पत्र पाठवलं. पत्रामध्ये लिहिलेलं होतं, विठ्ठल पंत तुम्हाला जर तुमची मुलं समाजामध्ये आणायची असतील तर तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्हाला तुमचा देह प्रायश्चित्त करावा, प्राण त्यागावे लागतील. असं ऐकून विठ्ठल पंतांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज.
ते पत्र घेऊन सिद्धपीठामध्ये आलेले आहेत. रुक्मिणीला सांगत आहेत, रुक्मिणी माझ्या लेकरांची काळजी घे, कारण याच्या पुढे त्यांना त्यांचा बाप समजणार नाही. हो, मी माझ्या लेकरांना सोडून या ठिकाणी जात आहे. रुक्मिणी माझ्या लेकरांचा सांभाळ कर. रुक्मिणी मातेनं सांगावा, हो स्वामी 9 महिने 9 दिवस मी माझ्या लेकरांना माझ्या गर्भात वागवलेलं आहे, म्हणून तुम्ही नाही तर मी सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी महाराज दोघं पती पत्नीने विचार केला. आपल्या लेकरांना रात्रीचा स्वयंपाक गोडधोड असं बनवून आपल्या हातानं खाऊ घातलं. 5 वर्षाची इवलुशी मुक्ताईला आपल्या कुशीत घेतलं. महाराज मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत विठ्ठलपंत. रुक्मिणी माता प्रेमानं आपल्या हातानं घास भरवत आहेत आणि डोळ्यामध्ये अश्रू आहेत. निवृत्तीनाथ दादा बघत आहेत की आपली आई का रडत असेल बरं, आपले बाबा का रडत असतील, पण विचारण्याची हिंमत नाही. हो, जेवण केलं, 4 लेकरांना झोपवलं. महाराज पायथ्याजवळ रुक्मिणी माता बसलेली आहे, उशेजवळ विठ्ठलपंत बसलेले आहेत. सकाळ सकाळचा ब्रह्ममुहूर्त झाला की दोघांना निघायचं होतं. रुक्मिणी मातेने प्रश्न केला, हो स्वामी ऐका ना, आपण जर निघून गेलो आपल्या लेकरांना कोण सांगेल की त्यांचे आई वडील कुठं गेले आहेत? लेकरं आपल्याशिवाय कासावीस होतील, आपल्याला इकडं तिकडं शोधतील. पत्र लिहून गेले. महाराज निवृत्तीरायांसाठी सांगितलं, निवृत्ती तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर. आणि माऊली ज्ञानोबरायांसाठी लिहून होतंय की माऊली तुम्ही माझ्या लेकरांची माय व्हावं. काय व्हावं? माय व्हावं. एवढा अधिकार भावंडावर नसतो महाराज. हो, आपल्या घरामध्ये जर आपल्यापेक्षा थोरले भाऊ असतील आणि आपले आई वडील जर या जीवनामध्ये नसतील तर आपली काळजी फक्त आणि फक्त आपले थोरले भाऊ घेत असतात. हो, इतर कुणीही आपली काळजी घेत नाही. महाराज आई वडील निघून गेलेले आहे. दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. मुक्ताई उठलेली आहे. मुक्ताई इकडे तिकडे आईला बघते तर आई सापडत नाही. निवृत्ती दादांना उठवते, दादा अरे आई दिसत नाही दादा. निवृत्तीनाथ दादांनी इंद्रायणीच्या काठापर्यंत जावं. महाराज आईला बघावं, आई दिसत. 4 लेकरं एका जवळ आले. कुठे गेली असेल बरं काय? त्या क्षणी निवृत्तीनाथांच्या पायथ्याशी चिठ्ठी होती. महाराज ती बघितली, ती वाचली आणि 4 भाऊ त्यांची बहीण डसाडसा रडू लागली. तुम्हाला सांगू का, कीर्तनामध्ये संतांचं चरित्र सांगणं खूप गरजेचं आहे. संतांचं महात्म्य सांगणं खूप गरजेचं आहे. अनेक गोष्टी आपण कीर्तनामध्ये सांगू शकतो महाराज, पण संतांची माहिती जर सांगितली तर खरं जीवनाचं परिवर्तन होतं. खरोखर जीवनाचं परिवर्तन होतं. कारण की त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि आपण जन्मामध्ये येऊन काय करतोय याची आपल्याला जाणीव खऱ्या अर्थाने होत असते. आई वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलं पोरकी होतात. काय होतात? पोरकी होतात. जोपर्यंत आई आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आईला आपण समजून घेत नाही. जोपर्यंत बाप आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आपण बाप समजून घेत नाही. अहो लेकरं उपवासी आहेत. मुक्ताईला भूक लागलेली आहे. मुक्ताईने ज्ञानदादाला सांगावं, ज्ञानदादा अरे मला भूक लागलेली आहे दादा. ज्ञानदादानी लोकांच्या घरी जावं, झोडी बांधावी, भिक्षा मागावी, मधुकरी मागावी. महाराज शीड अन्न लोकांनी त्यांच्या झोडीमध्ये टाकलं. काय टाकलं? शीड अन्न. हो, शीड अन्न खाऊन त्यांनी त्यांचं पोट भागवलं. महाराज बरेच कालावधी पलटल्यानंतर दिवाळी सारखा सण आला. प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लागलेले होते. प्रत्येकाच्या घरामध्ये उजेड होता, प्रकाश होता. मात्र माऊली ज्ञानोबरायन त्यांच्या घरामध्ये अंधार होता. निवृत्तीनाथ दादांनी सोपानाला सांगावं महाराज की सोपाना काय एवढ्या चिंतेत आहे बाबा, काय झालं? सोपान देवाने सांगावं महाराज की दादा संपूर्ण आळंदीमध्ये उजळ्याचा प्रकाश आहे, मात्र आपल्या घरामध्ये अंधार आहे. आज जर आपली आई जिवंत राहिली असती दादा, आपल्या घरामध्ये सुद्धा उजेड राहिलं असतं. गोडधोड असं आपल्या आईनं आपल्यासाठी बनवलं असतं दादा. गोडधोड असं आपल्या आईनं आपल्यासाठी बनवलं असतं. या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय गेलेले आहेत मधुकरी मागायला. एखाद्या दाणी व्यक्तीने त्यांना गुड द्यावा महाराज, गुड द्यावा, मांडे भाजण्याचं सामान द्यावं आणि सांगावं की तुम्ही सुद्धा आज काहीतरी गोडधोड बनवून खाऊन घ्या. माऊली ज्ञानोबराय सामान घेऊन आपल्या घरी आलेले आहेत महाराज. आणि माऊली ज्ञानोबराय मुक्ताईला सांगतात, अगं मुक्ते हे बघ मांड्याचं सामान आणलंय,
तुला मांडे बनवता येतील का? मुक्ताईनं सांगा, माझ्या दादाला जर मांडे खाण्याची इच्छा होत असेल तर मी मांडे बनवायला तयार आहे दादा. तुम्हाला सांगू का, मांडे ही साधारण गोष्ट नाही. त्याला भाजण्यासाठी खापर लागतं. काय लागतं? खापर लागतं. आमच्या भागामध्ये, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये भरपूर मांडे बनवतात. कुंभाराच्या घरी गेली मुक्ताबाई, कुंभारवाड्यामध्ये गेली आणि कुंभारवाड्यामध्ये जाऊन मांडे भाजण्याचं खापर घ्यायला गेली. एका दानी व्यक्तीने, एका दानी कुंभार दादाने मुक्ताईला त्या ठिकाणी मांडे भाजण्यासाठी खापर दिलं. चांगलं खापर काढून दिलं महाराज. खापर काढून दिलं. मुक्ताई आनंदात खापर घेऊन घराकडे येत होती. त्याच क्षणी, त्याच वेळी त्या ठिकाणी विसोबा खेचर काका आले. हो, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हा जीवनामध्ये असतो महाराज. मुक्ताईला म्हणू लागले, काय ग मुक्ते, खापर घेऊन चालली म्हणले, कशासाठी लागतंय? मुक्ताईनं सांगावं, विसोबा काका, माझ्या भावांना आज मांडे खावं वाटतंय. संन्यासाच्या लेकरांना मांडे खावंसं वाटतंय. एवढं पैसा आलं कुठून? मुक्ताईनं सांगावं, काका अहो आज दीपावली आहे. माझ्या दादांची इच्छा आहे की आज काहीतरी गोडधोड स्वयंपाक झाला पाहिजे. विसू काका, अहो मला खापर घेऊन जाऊ द्या. भिकाड्यांची कार्टे गोडधोड खातील असं म्हणून खापर जमिनीवर आटपलं महाराज. आणि मुक्ताईला सांगितलं, खबरदार जर आता कुंभारवाड्यामध्ये गेली तर. रडत रडत मुक्ताबाई सिद्धपेठामध्ये आलेली आहे. माऊली ज्ञानोबरायांनी मुक्ताईला बघितलं आणि समजून गेले की काही ना काही झालं असेल. इकडे विसू खेचर काका गेले कुंभारवाड्यात आणि सांगू लागले, जर कुणी त्या भिकाड्या पुरांना खापर दिलं तर प्रत्येकाला या गावामधून काढून दिलं जाईल. आता एखादी गावातली मोठी व्यक्ती राहिली त्याच्यामध्ये सगळेजण दबकवून जातात महाराज. कुणीच काही बोलत नाही, कुणीच खापर दिलं नाही. ज्ञानदादा मुक्ताई जवळ गेले, मुक्ताई का रडतेस, सांग बघू आम्हाला. मुक्ताबाईनं सांगावं, विसू काकानं माझं खापर फोडलं दादा. एवढंच आहे ना मुक्ते, कशाला एवढं जास्त टेन्शन घेतेस? टेन्शन घेऊ नकोस. अगं मी तुझ्यासाठी खापर व्हायला तयार आहे ना. मी त्या ठिकाणी योग मायेनं अग्नी प्रज्वलित करतो आणि तू माझ्या पाठीवर मांडे भाजावं असं म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी दोघी हात खाली टेकले, दोघं पाय खाली टेकले. योग मायेनं अग्नी प्रज्वलित केला महाराज आणि माऊलींच्या पाठीवर मुक्ताबाईनं मांडे भाजायला सुरुवात केली. त्या मांड्यांचा सुगंध एवढा सुंदर येत होता महाराज, एवढा सुंदर येत होता, कारण ते मांडे साधारण मांडे नव्हते. हो, त्रैलोक्याच्या जननीच्या हाताची ती मांडे होती महाराज. संपूर्णकडे त्या मांड्यांचा आवाज, वास पसरू लागला. काय वास? विसू खेचर काका आले बघायला. आता बघतोच कसं बनवतात मांडे. खिडकीमधून ढोकवून बघत आहेत. खिडकीमधून ढोकवून बघत आहेत तर मुक्ताबाई ज्ञानदादाच्या पाठीवर मांडे भाजत आहे. अहो हे दृश्य बघताच विसोबा खेचरच्या डोळ्यामधून अश्रू निघू लागले. पण आता काय करावं? आता बोलता बी येत नव्हतं आणि घरामध्ये जाता सुद्धा येत नव्हतं, कारण दार बंद होतं त्यांचं. डोळ्यामधून अश्रू येत आहेत. स्वयंपाक झाला, चारी भावंड जेवायला बसते महाराज, पण आता त्यांच्याकडनं राहवलं नाही. विसोबा खेचर काकांना धाडकन दरवाजा लोटला, घरामध्ये आले आणि जे उष्टिष्ट होतं, ज्ञानोबरायांचं जे उष्ट जेवण होतं, मुक्ताईचं उष्ट पडलेलं होतं ना, ते उच्चिष्ट जेवण खाऊ लागले. मुक्ताबाईला क्रोध येऊ लागला. मुक्ताबाईने सहज म्हटलं की अरे मला भाजण्यासाठी, मांडे भाजण्यासाठी खापर दिलं नाही आणि आता आमचं उष्टिष्ट खातायत. म्हणावं विसोबा खेचर काकांना, हट खेचरा, खाऊ नकोस आमचं उष्टिष्ट. पण विसू खेचर काकांना हात जोडावे, मुक्ताईच्या चरणावर नतमस्तक व्हावं. मी चुकलो, मला क्षमा करा, मी चुकलो, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला क्षमा करावी. खरोखर तुमच्यासारख्या विद्वानाचं दर्शन होऊन माझं भाग्य आज उजळलेलं आहे. तुमच्यासारख्यांचं दर्शन मला झालं, मला खरोखर माझं जन्माला आल्याचं सार्थक आज मिळालेलं आहे. खरोखर मला माफ करा, मी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही योगी पुरुष आहात, तुमच्यासारखा योगी या जीवनामध्ये कोणीच नाही. तुम्हाला सांगू का, माऊली ज्ञानोबराय, मुक्ताबाई, निवृत्ती दादा, सोपान दादा सगळ्यांनी विसोबा खेचर काकांना माफ केलं.
महाराज आज माऊली ज्ञानोबराय नुसती तुमची आमची माय नाही झाली, निवृत्ती दादा त्यांची माय नाही झाली तर संपूर्ण विश्वाची माय माझे माऊली ज्ञानोबराय झालेले आहे. म्हणून प्रत्येक जण म्हणतं महाराज आणि नाथ महाराज सुंदर अशा प्रकारे ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाया वंदित से, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया वंदित से, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. हो न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. नाथ महाराज सुद्धा माऊली ज्ञानोबरायांना धन्यता देतात की माऊली ज्ञानोबराय तुम्ही धन्य आहात, तुमच्यासारखं धन्य या विश्वामध्ये नाही. हो विसू खेचर सारख्या काकांचा जर म्हणतात आहे की माऊली तुमचं दर्शन झाल्याने माझं भाग्य उजळायला आलं. अभंगाच्या प्रथम चरणात उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हो 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 उजळले भाग्य आता, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, हो संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ.
घे आता ओघी चिंता वारे. हो, त्यांना चिंता करण्याची गरज आताच राहिली नाही महाराज. आज अख्खं विश्व माऊली ज्ञानोबराच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आळंदी या क्षेत्रामध्ये जातं महाराज. कारण की का तर त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाच्या चित्ताला समाधान मिळतं. हो, तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, तुम्हासी भजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया माय, नाही तरी गेला जन्म माया करता बरोबरी दुरावाची दोरी, करता बरोबरी दुरावाची दोरी, करता बरोबरी दुरावाची दोरी, गावाची पुरी वाहावची वाहावची वाहावची. सांगतो तू माझी बजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. हो, हा जन्म वाया जाण्याच्या अगोदर ऐका बरं, हाऊ जन्म वाया काही जाऊ देवाना, वाया जाऊ देवाना नाही. हो, जाऊच द्यायचं रे महाराज. कारण की का एकदा पुन्हा पुन्हा मिळत नाही. मिळालेला देह प्रत्येकाला कळायला हवा. आपल्याला मिळतो पण कळत, मिळतो पण कळत. आता कसं खरे बोलले, मग कसा कळत नाही तर सकाळ सकाळी कोरा महादेव शोधण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जावं. एक लोटा जल सब समस्या का, अगर तेरे मन में हो छल क्या करेगा एक लोटा जल. माणसाचं म्हणजे कपटी राहिलं, आणि काय काय माणसांचं म्हणतं एवढं कपटी राहतं तुम्हाला काय सांगू. काय काय माणसं म्हणतात, यनी कपाशी लाल पडी जाव, मनी कपाशी चांगली राहू. दुसऱ्याचं वाईट व्हावं, माझं माझं म्हणजे माझं नाही बरं, दुसऱ्याचं वाईट व्हावं आणि आमचं चांगलं व्हावं, अशी भावना जो ठेवतो ना त्याचं कधीच चांगलं होत. हो, कारण ज्याच्यासाठी आपण खड्डा खणतो त्याच खड्ड्यामध्ये आपणच जातो, दुसरा जात नाही. हो, ते नी कपाशी लालपणाला पहिले तू ना कपाशीवर कवई लाल्या फिरी मारी जाई सांगता यस. म्हणून कधी कोणाचा वाईट विचार सुद्धा करू नाही, मला कधीच करू नये. निंदकाचे घर असावे. हा, प्रत्येकाची निंदा करतो. काही काही लोक एवढी अवघड निंदा करतात बापू, आपल्या घरचा कचरा झाडून 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 शेजारच्या घराजवळ लावायचा. ही झाली खरी. असं करा. आम्ही आहोत बा कीर्तनात काहीतरी असं असं नाही तर निंदी बिल्या ताईन बुगल्या बी फेकी द्या आमले काही सांगू. अशानं कीर्तन होत नाही बरं का. हो, आम्ही बोललं म्हणजे तुम्ही सुद्धा रिप्लाय द्यायला पाहिजे महाराज. लगेच तुम्ही असं असं यस नो करायला पाहिजे. हो, करायला पाहिजे. हो की नाही, हो की नाही. हा, असं बोला. चला विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी मिळून महादेवाच्या मंदिरामध्ये कोरा महादेव शोधण्यासाठी यायचं. कोणता महादेव? रात्री 2 वाजता, सकाळी 3 वाजता. हो, सकाळ सकाळी त्या देवाच्या मंदिरात जातात. 1 जण जात, 2 जण जात, किती झुंडच्या 10 बायांचा गट्टा. हो, अशा 10 बाया मिळून महादेवाच्या मंदिरात जायचं महाराज. त्या ठिकाणी ओम नमः शिवायचा मंत्राचा जप करायचा. हा, असं खरं बोलता तुम्ही. काय करायचं मग? काय माहित पण नका माय, काय जाय माय.
पाणी भी बोले पाणी चहा भी ठेवा चहा आता काही करू राही ना पट्ट बायको ना काम आहे कसं बायको ना आता काही करू राही ना आमना टाइमले ताकद नाही ताकद आता काही खरं राहिलं काय राहिलं नाही अहो तुमचा बी चहा बनवून टाका आणि माझा पण बनवून टाका हो सकाळी 8 वाजता उठस 8 वाजता जळगाव आता काही मर्यादा राहिली आमच्या टाइमाला असं आम्ही किती वाजता उठायचो खरं बोला किती वाजता हो किती वाजता चार वाजेला आम्ही उठायचो आता काही मर्यादा राहिली आता ज्याच्या मनाला जसं पटलं त्यानं तसं वागावं आता न्या पोरीसमा धाक राहीना पण काय करता आता भेटत काय भेटत नाही भेटत म्हणून जशी तशी धकून घ्यायचं कारण भेटत मारुती राय राहण्यापेक्षा जसं आहे तशात काम भागवलेलं केव्हाही चांगलं महाराज असं आपण देवाच्या मंदिरात जाऊन जर म्हणत असणार आणि देवाला सांगतो देवा माझ्या मुलाला बायको मिळू दे 11 नाळाचं तोरण चढवू देवा किती 11 किती 11 हो तुम्हाला टाइम येणार आहे अजून 11 नारळाचं तोरण चढवू देवा देवाजवळ जायचं महाराज पण देवाकडे काहीच मागायचं देवानं आपल्याला जीवनामध्ये खूप काही दिलेलं आहे याचाच आनंद आपण धरायचा आणि तेव्हा देवाच्या मंदिरामध्ये जायचं हो सध्याची परिस्थिती एवढी अवघड झालेली आहे महाराज इतकी अवघड झालेली आता भक्ती तर कोणाला आवडत भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा 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 दुसरं ज्ञानच देऊ नको आम्हाला फक्त एकच ज्ञान दे की आम्ही तुझी भक्ती करावी प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान माणसाचं जीवन खरंच समाधानी नाही महाराज काय सांगावं समाधानी कोणीच समाधानी हो आताच तरुण त्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून आणता आणता तो गटारीतच जातो पडून मग तो काय कामाचा तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आताचा नरून तटला पाहिजे महाराज नटला पाहिजे कीर्तनामध्ये कुठे कीर्तनामध्ये पण करना भाग्यवंत हो करना भाग्यवंत करना भाग्यवंत हो करना भाग्यवंत नटे हरि कीर्तनाल नटे हरि कीर्तनाल
तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हो. परत परत सांगायला लावू नका महाराज. टाळी वाजवा कारण उनी बुचकी गया पुचकी जाण्याच्या अगोदर भजन करून घ्या महाराज. काय करून घ्या? भजन करू द्या हो. कारण नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काढ. सावधान सावधान व्हा. जन्म घालू नये वाया. हा जन्म वाया जाऊ देऊ नका महाराज. पण आताची मुलं काही समजून घेत नाही आणि त्यांच्या नांदी कोणी लागायचं सुद्धा. आमच्या गावाकडे एक गाव आहे महाराज. एका मुलाने आयफोन घेतला. काय कितीला मिळतो? कितीला मिळतो? 1 लाखापासून त्याची सुरुवात असते. हो, 1 पासून सुरुवात झाली की जसा घेतला तसा तो कमी कमी मध्ये येत चालतो महाराज. आता त्याच्या मित्राने आयफोन घेतला. त्याच्या मित्राने घेतला म्हणून दुसऱ्याच्या पोटामध्ये दुखायला लागला. एकदम बरोबर. 300 मालवी पाहिजे. काय त्याच्याजवळ आहे ना म्हणून मला सुद्धा हवाय. मला पण पाहिजे. आता यानं घेतला म्हणून याच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आणि हा भाऊ गेला मारुती रायाच्या मंदिरावर. कुणाच्या मंदिरावर? मारुतीच्या. हो, मारुतीच्या रायाच्या मंदिरावर 4 दिवस बसून राहिला. किती दिवस? आता काही हा भाऊ घरी आला. आईला वाटलं माझं लेकरू उपवाशी असेल. कारण या जीवनामध्ये सगळ्यात जास्त मुलांचा पक्का पाया कोणी असेल तर ती म्हणजे कोणी? मावशी, आई. हो, चांगल्या कामामध्ये बी आई साथच देते. वाईट काम केलं तरी पप्पांपासून कोण वाचवते? आईच वाचवते. हो महाराज. आईनं सांगितलं हो देवानं दिला एकच दिला आहे बाबा. ऐका धनी, त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करून टाका. गेले गावाच्या सरपंचांजवळ. सरपंचांना सांगितलं म्हणजे साहेब माझ्या मुलाला आयफोन घ्यायचा आहे. आमची एवढी परिस्थिती नाही. आम्हाला व्याजानं किती रुपये द्या? 1 रुपये नाही बरं का, 1 लाख रुपये. सरपंचांनी 1 लाख रुपये दिले महाराज. ते 1 लाख रुपये घेऊन हा वडील त्याच्या मुलाजवळ गेला आणि सांगितलं म्हणजे हे घे बाबा 1 लाख रुपये. तुला जे आणायचं ते घेऊन. यानं काहीतरी चांगली वस्तू आणावी ना मावशी. घराला शोभेल अशी, दाराला शोभेल अशी. हा काय घेऊन आला बरं? हा घेऊन आला ते मोबाईलचं. हा बरोबर डबड. आता आणल्या काही शांत बसला. व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर 4 ॲप्स ओपन केल्या. आता ते इंस्टाग्राम अशी भानगड आहे. 75% तर माहिती असेल. मागच्या तर पुऱ्यांनाच माहिती असेल. बाकीच्यांना माहिती आणि ज्यांना माहिती नाही ना त्यांना मी सांगते ऐका. ते इंस्टाग्राम अशी भानगड आहे महाराज. ते बघत असताना एका सुंदर मुलीचा फोटो. आता हा सुंदर फोटो बघून ह्या मुलानं तिला सहज कमेंट अति सुंदर. हो, अति सुंदर. आता ही कमेंट ऐकून ती मुलगी खुश झाली महाराज. काय झाली? या जगामध्ये सगळ्यात जास्त माणसाला काही प्रिय असेल तर ते म्हणजे स्तुती. काय? स्तुती. एखाद्या माणसाची थोडी जरी स्तुती केली ती मनुष्य आपल्या डोक्यावर बसून ठेवते. कुठं? डोक्यावर. हो, म्हणून फुकटचं का असे ना वा दादा तुमच्यासारखं व्यक्तिमत्व पूर्ण गावात. असं बोलायला काही पैसे लागत? उचलून धरायचं फक्त. कोणाला काय करायचं? उचलून धरायचं. मला प्रत्येकाला नाही बरं का. हो, कामाचेच लोक, बिना कामाचे. आता यानं तिला कमेंट केली, तिनं रिटर्न रिप्लाय केला मनापासून धन्यवाद. हो, तेव्हापासून लिंक लागली महाराज. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ रात्री असं शुभ करता करता एक दिवशी अचानक स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं
सिद्धितं बल्लाडो. घरी झोपलेले म्हणतील रात्रीचं लग्न आहे, आम्हाला माहीत कसं नाही. त्यांचं शुभ लग्न झालं. आता हा काय तिच्याशी बोललेला नव्हता, ती काही त्याच्याशी बोललेली नव्हती. महाराज यानं तिला सहज सांगितलं, म्हणले अगं राणी सांग, लग्नानंतर आपण कुठं कुठं फिरायला जायचं. राणीचं गोड उत्तर आहे का बरं मावशींनो? बरं का मीनाताई, आशाताई ऐकताय ना? म्हणले आ तू तर बी नाही तर दलित नाही आहे तर. राणी कशी होती? राणी कशी होती दादा? बोबडी. राणी कशी होती? बोबडी होती. हाता या पोऱ्यानं डोक्याला जसा हात लावला, म्हणले काय रे देवा, 1 लाखच्या मोबाईल माझ्या घरामध्ये 1 लाखची बोबली बायतो. हा सांगा बरं का, त्याचं चित्त समाधानी झालं का? झालं नाही. ज्यांची बुद्धी जड असते महाराज, त्यांचं कधीच भलं होत नाही. म्हणून तुम्हाला सांगू का, योग्य वेळेस मध्ये आपल्या हिताचं काय खरं आहे, काय आपलं साध्य आहे ते जाणून घ्या. असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. माणसाचा थोडा तरी अभ्यास असला पाहिजे महाराज. चांगल्या गोष्टीचा तरी करा, वाईट गोष्टींचा करू नका. पण आपलं असं आहे ना, आपण आपल्याच पैशाने आपलंच घर बर्बाद करून कसं बर्बाद होतं? व्यसन करतो. काय करतो? काय करतो? कशाची पुडी? तंबाखूची. कशाची पुडी? व्यसन करू नका महाराज. व्यसन केल्याने आपले घर बर्बाद होणार आहेत, पण आपल्या घराची काही प्रगती होणार नाही. व्यसन करायचंच असेल ना तर एका गोष्टीचं करा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला तो पीकर देख बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. तू क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. हरि बोल. जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम पर मुँह मोलिया रे, भगवान के नाम पर मुँह मोलिया रे. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम पर मुँह मोलिया रे, भगवान के नाम पर मुँह मोलिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया.
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जीवनामध्ये आल्यानंतर काय केलं बाबांनो? काहीच केलं नाही हो. फक्त दुसऱ्यांचं वाटोळं केलं, दुसऱ्यांचं वाईट करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याचं वाईट कराल त्याच्या अगोदर आपलं वाईट. म्हणून कधीच दुसऱ्याचं वाईट करू नका बाबा, कधी कुणाची निंदा करू नका. हो, काही करायचंच असेल ना तर देवाचं गुणगान करा, देवाला शरण जा, कारण देवाशिवाय तुमचं आमचं कुणीच नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत दर्शन एकदाचा जर संतांचं दर्शन झालं तर समजायचं आपलं जीवन सफल झालं. काय झालं? सफल झालं. मग संतांचं दर्शन घेण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज. आपल्याच घरामध्ये संत आहेत, ते म्हणजे संतांनी आपल्याला दिलेले गाथे. काय गाथे? हो, गाथ्यांनाच दिवसभर शरण जात राहायचं. काय करत राहायचं? शरण जात राहायचं, वाचन करत राहायचं. जास्त काही करू नका, पण थोडं तरी. हरिपाठ दिलाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ तुम्हाला दिलेला आहे महाराज. हो, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. या गगनापेक्षा श्रेष्ठ ज्या देवाचं नाम आहे ना, त्याचं नाव घ्यायला हवं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. फक्त देवाच्या नामाचा छंद घेत चला. अहो, या मनुष्य जन्मामध्ये जन्माला येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची निर्मिती केली तर विचार करा, या छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला येऊन या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हो, ते सुद्धा जन्माला आले आणि आपले सुद्धा जन्माला येतात. त्यांनी जन्म घेतला स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी, आपले जन्म घेतात स्त्रियांना दुःख देण्यासाठी. हो, त्यांनी त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर प्रत्येक स्त्रीचा आदर केला, प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला. कारण नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान है. अरे नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान है. जिस नारी के कोक से जन्म में वीर पुत्र हनुमान है, वीर पुत्र हनुमान है. हो, ज्या नारीनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मराठे घडवले, ज्या नारीनं धर्मवीर संभाजी महाराजांसारखे मराठे घडवले, ज्या नारीनं या ठिकाणी हनुमंतरायांसारखे ब्रह्मचारी हनुमंतराय घडवले महाराज, ज्या नारीनं रामाला जन्म दिला, लक्ष्मणाला जन्म दिला. पण तुम्हाला सांगू का, या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान जर कोणी असेल तर एक नारी आहे महाराज. कोण आहे? नारी आहे. हो, आपल्या घरामध्ये लग्न करून आपण एखाद्याच्या मुलीला आणतो महाराज. लग्न करून आल्यानंतर ती मुलगी आपल्या घराण्याचा वंश वाढवते. आपल्या घराण्यामध्ये सुद्धा एक लेक जन्माला येते महाराज. आपली लेक आपण दुसऱ्याच्या घरामध्ये देत असतो, पुन्हा त्या घराचा वारसा चालतो. मुलगी ही एकमेव अशी मुलगी आहे जी 42 कुळांचा उद्धार करते. माहेराचे 21 बरोबर आणि सासराचे असे 42 कुळांचा उद्धार करणारी लेक जर आपल्या घराण्यामध्ये असेल ना महाराज, तर समजावं आपल्या घराण्याचं गोकुळ झालं. हो, लेक प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येत नसते. लेक त्या
त्यांच्याच घरामध्ये जन्माला जाते ज्यांच्यामध्ये लेक सांभाळण्याची क्षमता असते महाराज. ज्याच्या घरामध्ये एक मुलगी आहे तो भाग्यवान आहे. ज्याच्या घरामध्ये 2 मुली आहेत तो अजून भाग्यवान आहे. कारण या जगामध्ये अन्नदानापेक्षा गोदानापेक्षा जर काही श्रेष्ठ असेल तर ते फक्त आणि फक्त कन्यादान आहे महाराज. फक्त आणि फक्त कन्यादान आहे. म्हणून ज्याच्या घराण्यामध्ये लेक आहे ना तो खरोखर खूप भाग्यवान आहे. पण आपल्या मुलीला एकच सांगावं, बाई मराठ्याच्या घराण्यामध्ये जन्माला आलेली लेक आहे. मराठ्याच्या घरामध्ये जन्माला आलेली लेक आहे. तुझ्या अंगावर ओढणी पाहिजे, तुझ्या मस्तकावर गंध पाहिजे, तुझ्या मस्तकावर गंध पाहिजे, अंगावर ओढणी पाहिजे आणि तुझ्या हातामध्ये बांगड्या पाहिजे. अगं तुझ्या हातामध्ये दांडिया नको तर तुझ्या हातामध्ये तलवार पाहिजे. तलवार पाहिजे कारण तुला या तुझ्या स्वाभिमानासाठी लढावं आहे. तुला तुझ्या स्वाभिमानासाठी लढायचं आहे. तुला या हिंदवी स्वराज्यामध्ये या ठिकाणी राजमाता माऊसाहेबांसारखं तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. अशी धारणा आपल्या मुलीला द्या महाराज. जीवनामध्ये कधीच अत्याचार होणार नाही. जीवनामध्ये कधीच अत्याचार होणार नाही. ज्या वेळेस आपण आपल्या मुलीला अशी शिकवण देऊ ना त्याच वेळेस आपली मुलगी शिकेल महाराज. हो, पुत्र ऐसा देई गुंडा जिचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या ऐसी देई देवा जैसी मीरा मुक्ताबाई. आमच्या घराण्यामध्ये अशी लेक जन्माला आण देवा ज्या लेकीनं माय बापाचं नाव अख्ख्या गावामध्ये काढायला पाहिजे. हो, अशी लेक आमच्या घरामध्ये दे देवा. कन्या सासरासी जावी मागे पडतोनी का पाही. लेक पाहिजे महाराज. जोपर्यंत लेक घरामध्ये येत नाही का तोपर्यंत आपल्याला लेकीचं सौभाग्य समजत नाही. अजून सांगू का, या ठिकाणी राजे छत्रपती शिवप्रभू होते ना त्या काळामध्ये आपल्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघितलं जायचं महाराज. त्याच जागेवर त्याला न्याय दिला जायचा. आता 2 महिने 4 महिने 6 महिने जेलमध्ये ठेवलं जातं आणि पुन्हा त्यांना सोडलं जातं. अहो, आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे की आपल्या घराण्यातल्या मुलींचे जर तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्याची वेळ आलेली असेल तर आपला महाराष्ट्र खूप मागे जात आहे महाराज. खूप मागे जात आहे. हो, या जगामध्ये लेक सुरक्षित नाही. मुलीला शिक्षणाला सुद्धा पाठवतो ना 4 वेळेस विचार करावा लागतो की पाठवू नको, पाठवू की नको. पण तुम्हाला सांगू का, जोपर्यंत आपली लेक भक्कम होत नाही तोपर्यंत आपली लेक शिकणार नाही महाराज. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती, काही जमलं नाही तरी चालेल पण ज्या वेळेस आपण आपल्या लेकीचं लग्न करतो त्यावेळेस आपल्या लेकीला सांगावं, बाई एक काम कर, एका घराची भिंत जर एक ठेवता आली नाही तरी चालेल पण कधी 2 होऊ देऊ नकोस. एका घराण्याचे कधी 2 भाग करू नकोस. एवढी शिकवण आपल्या मुलीला द्या. मग ही शिकवण आपल्या मुलीला केव्हा मिळेल तर ऐका, ज्या वेळेस आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चालू असतो का त्या सप्ताहामध्ये आपल्या लेकीच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ द्यावा. तो ग्रंथ घेऊन आपल्या लेकीला सांगावं, जा आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण कर. आपली लेक ज्या वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण करेल का महाराज त्यावेळेस आपली लेक संतांच्या आचरणामध्ये येईल. आणि एकदाची जर आपली मुलगी संतांच्या आचरणामध्ये आली ना तर आपली मुलगीचा पाय कधीच वाईट दिशेला जाणार नाही. आणि आपल्या मुलीचं लग्न करत असताना त्या मंडपामध्ये भगव्या कपड्यामध्ये गुढाळलेली ज्ञानेश्वरी घ्यायची. ती ज्ञानेश्वरी घेऊन तिच्या सासऱ्यांच्या जवळ जायचं. दादा तुम्हाला लग्नामध्ये काय दिलं ना काही नाही दिलं याची आम्हाला कल्पना नाही दादा, पण ऐका याच्या हातामध्ये भगव्या कापडमध्ये गुंढवलेली ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीवर हात ठेवून सांगते, दादा या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या कुडामध्ये पाठवत आहोत. तुमच्या कुड्याचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे महाराज. कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरीमध्ये आहे. राजा एकच होऊन गेले महाराज पण अख्ख्या महाराष्ट्राला शिकवून गेले बरं का. राजांसारखा दानवीर आणि शूरवीर योद्धा या जगामध्ये आता पुढे कधीच जन्माला येणार नाही. हो, जोपर्यंत मासाहेब जिजाऊ जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज घडत नाही घडणार महाराज. हो, नुसतं म्हणायचं शिवजयंती आली की राजा तुमची आम्हाला गरज आहे, राजा तुमची हिंदवी स्वराज्याला गरज आहे, राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. राजा जन्माला येणार नाही महाराज. हो, येणार नाही. कारण या मातीच्या थेंबा थेंबामध्ये जर राजा छत्रपती शिवराय प्रभूंचं रक्त पडलेलं आहे महाराज. हे रक्त फक्त तुम्हा आम्हाला न्याय मिळावा यासाठी
त्यांचं रक्त या मातीला मिळालेलं आहे. ऐका, मंदिरातला कळस आणि दाराची तुळस आज सुरक्षित फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आज तुम्ही आम्ही कीर्तनासाठी उपस्थित झालो. राजा जर जन्माला आलेच नसते, आपल्याला आज अनुमती घ्यावी लागली असती की जहांपना हमें थोड़ा कीर्तन करना है, अगर आपकी इजाजत हो तो हम थोड़ा कीर्तन कर ले. अनुमती दिली नसती महाराज, दिली नसती. धक्के मारून बाहेर फेकलं असतं, पण अनुमती दिली नसती. आज एवढ्या थाटा माटात आपण जगतोय ना, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवप्रभूंमुळे आपण जगतोय महाराज. कारण राजा एकच होऊन गेले आणि अख्ख्या महाराष्ट्राला शिकवून गेले बर का. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर किल्ल्यावर. ऐका दादा ऐका, जो या धर्म मंडपामध्ये ज्याच्या रक्तामध्ये मराठ्याचं रक्त वाहत असेल ना, ज्याला हिंदू असल्याचा गर्व असेल ना, त्यानं प्रत्येकानं आपले हात वरती करा महाराज. हो, ज्याला 96 कोटी मराठा असल्याचा गर्व आहे ना, त्या प्रत्येकाच्या हाताची टाळी छत्रपती शिवप्रभूंच्या भजनामध्ये वाजलीच पाहिजे महाराज. माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. राजा माझ्या राजाचे नाव गाजते माझ्या राजाचं नाव गाजलं गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलं गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले वरती हात करा तलवारीवर. धारेवर तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झेलिले आपल्या निधड्या छातीवर. निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झेलिले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरताच्या राजावर. राजावर राजावर. माझ्या देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजले गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजले गडकिल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात-पातला धर्म मानला जगला माणुसकी. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा. हो, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा सुभद्राच्या हृदयावर. हृदयावर हृदयावर. माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. हे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. नमः पार्वती पदे. हर हर महादेव
जोरदार टाळ्या वाजवा महाराज. खूप आनंद. अहो नुसतं कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जरी बोललं तरी कीर्तनावर प्रभाव पडत असतो महाराज. हो, कारण की त्यांनी आपल्यासाठीच कमवलेलं आहे. हो, कुणासाठी कमवलेलं आहे? आपल्यासाठी महाराज. शाळेमध्ये धडे असतात, छत्रपती शिवाजी महाराजांची धडी. सुंदरशा प्रकारे प्रतापगडाचं वर्णन करणारा असा धडा त्या ठिकाणी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे महाराज. लहानपणापासूनच जर आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर शिकवला ना, आपली मुलं कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. हो, कधीच व्यसन करणार नाही, कधीच कुणी या मुलीकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही महाराज. जेव्हा आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाकू तेव्हा. गोपीचंदन टिळा, हृदय कडवडा वैष्णवाचा. हो, गळ्यामध्ये तुळशीची माळा पाहिजे, मस्तकावर गंध पाहिजे. काय पाहिजे? मस्तकावर गंध पाहिजे. अहो, मुसलमान समाजाचे लोक राहिले, त्यांचा धर्म दाखवण्यासाठी डोक्यामध्ये टोपी घातलेली असते. हो, ख्रिश्चन समाजाची लोक बघितली, त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट असतं महाराज. आणि हिंदू समाजाचे जर लोक म्हणले तर त्यांची ओळख कशा प्रकारे होत असते? हिंदू जर आहे हे दाखवून द्यायचं असेल ना, तर प्रत्येक हिंदूच्या डोक्यावर मस्तकावर गंध असला पाहिजे महाराज, गंध असला पाहिजे. तेव्हाच कुठंतरी आपला हिंदू धर्म टिकून राहील. हो, तेव्हाच. आताच्या मुलांना मस्तकावर गंध लावण्याची सुद्धा लाज वाटते महाराज. काय वाटते? लाज वाटते. लाज वाटायला नको. आपल्या धर्माचं आहे, आपलं कर्तव्य आहे ते की आपल्या मस्तकावर गंध दिसायला हवं. एकाच्या मस्तकावर जर गंध राहिला ना, तर आजूबाजूचे 4 हिंदू मुलं आपल्याकडे बघतात महाराज. आणि 4 हिंदूंनी जर आपल्याकडे बघितलं तर दुसऱ्या दिवशी त्या 4च्या कपडावर गंध असतो महाराज. 4च्या कपडावर गंध असतो. हो, एकाने केलं की त्याचं बघून दुसरा करत असतो. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे महाराज, धर्म हा टिकवून ठेवा. हो, धर्माला धरून चला. याचं त्याचं त्याचं याचं करण्यात मजा नाही. आणि महिला मंडळ विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला आपल्या डोक्यावरचा पदर आणि आपल्यापेक्षा वयानं मोठ्या माणसांचा आदर करत चला महाराज. काय करत चला? आदर करत चला. आता मर्यादा राहिली. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी. पूर्वी जो पदर डोक्यावर राहायचा, आता तो कुठं आलाय? खांद्यावर आलेला आहे मला. पूर्वी आपल्यापेक्षा वयानं मोठी व्यक्ती जरी रस्त्यानं जायची तरी खांद्यावरचा पदर कुठं जायचा? डोक्यावर जायचा. हो, आपल्यापेक्षा वयानं जर कोणी घरामध्ये आलं, पटकन डोक्यावर पदर घेऊन आपण त्यांच्या पाया पडायचं महाराज. हो, याला सन्मान म्हटलं जायचा. काय? सन्मान. आताचा डिजिटल जमाना. काय? डिजिटल जमाना. कुंकुवाल्या गेल्या, आता टिकली वाल्या, बाथरूमच्या भिंती सर्व सुहासिनी झाल्या. खरंय की खोटे महाराज? पूर्वी एवढा मोठा कुंकू राहायचा. एका गावाला कीर्तनाला गेली, मी सहज म्हटलं, 85 वर्षाची आजी माझ्या समोर बसलेली होती. मी आजीला विचारलं, म्हणले आजी तुमचं वय तरी काय? आजी मला खालून सांगितलं, म्हणले ताई 80 वर 5. आता माझं बी थोडं गणित कच्चच, पण मी म्हटलं 80 वर 5 85. म्हटलं आजी तुमचं वय 85 आहे. म्हणले हाव. म्हटलं तरी तुम्ही भर कीर्तनामध्ये जोडीने आलेले आहात, कस काय आजी बाबा एवढे टिकले? म्हटलं आजी म्हणले ताई कपडावरची टिकली टिकली म्हणून संसाराचा टकल्या. टिकली जर राहिली नसती म्हणे तर टकल्या बी राहता. टकल्या पण राहिला,
नसता महाराज. हो, म्हणून पहिली गोष्ट, आता ज्यांचे ज्यांचे लग्न झाले, आता तुम्हाला सगळ्यांना अनुभव, आम्हाला काही अजून त्या गोष्टींचे अनुभव नाही महाराज, पण ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले आहेत, पहिली गोष्ट त्यांचं कपाळ कधी सुनं असायला नको. हो, दुसरी गोष्ट, डिजिटल जमाना होत चाललाय, गड्यामध्ये घालण्याचं मंगळसूत्र आता हातामध्ये घालायला, कारण की सुशिक्षित महाबेकार, सुशिक्षित पोरींच्या नांदी लागू नका महाराज. हो, त्यांना शिदी पोडी बी बनवता येत, त्यांच्या नादी तुम्ही लागूच नका. मी बी इंजिनियर आणि बाई बी. आता कीर्तनाला गेले की बरेच जण सांगतात, ताई ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्राचा माणूस आपण करायला, डॉक्टरने, डॉक्टरने, वकीलने, शिक्षकाने आणि कीर्तनकारने. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळा महाराज, आपली मर्यादा सांभाळा. जेव्हा आपण आपली मर्यादा सांभाळू तेव्हाच आपला धर्म टिकून राहील. हो, धर्म टिकला की टेन्शन घ्यायचं काम येत नाही महाराज, बिलकुल टेन्शन यायचं काम येणार नाही. घासल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. हो, म्हणून राजांची शिकवण घेत चला महाराज. ज्यावेळेस राजांची शिकवण घेऊ, इकडच्या तिकडच्या गोष्टी आपल्या पोट्यामध्ये साठवून ठेवा, दुसऱ्याला सांगू नका. लोक आपल्याकडनं रडून रडून ऐकून घेतात. ऐका बरं, या जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच करू नये. पहिली गोष्ट, आपल्या अंतःकरणातलं दुसऱ्याला सांगू नाही, कारण या जगामध्ये एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी मनुष्य शोधणं खूप अवघड झालेलं आहे. लोक आपल्याकडनं रडून रडून ऐकून घेतात आणि दुसऱ्याकडे हसून हसून सांगतात महाराज. हो, म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, आपलं दुःख आपण स्वतः गाठत राहा, आपण कुणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. हो, एका ठिकाणी गोड वाक्य वाचलं होतं, अरे मंजिल तो तेरी यही थी, वक्त लगा दिया तूने यहाँ आते आते. मंजिल तो तेरी यही थी, वक्त लगा दिया तूने यहाँ आते आते. बहुत कमाया तूने अपनों के लिए, जिंदगी में आकर बहुत कमाया तूने अपनों के लिए, मगर अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. या जीवनामध्ये कुणाचंच कुणी नाही आहे महाराज. आपण म्हणतो आमची मावशी, आमचे मामा, आमची बहिणी, आमचा भाऊ, कुणीच कुणाचा नाही. सगळ्या पैशाचा मोह आहे. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याकडे संपूर्ण जग आहे महाराज. ज्या दिवशी आपला खिसा रिकामा होईल त्या दिवशी आपला सगळा भाऊ का असे ना आपल्याकडे ढुंकून बघत नाही. हो, या जगामध्ये सगळा खोटा पसारा होत चाललाय महाराज, सगळा खोटा पसारा होत चाललाय. कोणीच कोणाचं नाहीये, नाही रे नाही कुणाचे कोणी, कुणीच कुणाचं नाही. म्हणून विचार करणं सोडून द्या की हा आमचा, तो आमचा. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कुणीच कोणासोबत येणार नाही. हो, आपल्यासोबत जर शेवटपर्यंत कोणी येत असेल तर ती म्हणजे रक्तापेक्षा माणुसकीनं कमवलेली माणसं महाराज. हो, माणुसकीनं कमवलेली माणसं. पैसे कमवू, पैसे आज येतील उद्या जातील, पण एकदाची जर माणुसकी तुटली तर लाखो करोडो रुपये असून सुद्धा माणुसकी कमवता येणार नाही महाराज, कमवता येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. संपूर्ण संसाराचा भार देवा तुझ्या चरणाशी समर्पित करू आणि फक्त तुझ्याच भजनाशी एकनिष्ठ राहू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. काय सांगितलं होतं? आमच्या काही लक्षात राहिलं? तुमच्या लक्षात आहे का? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, सांगितला बघा संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. सुंदर असा 4 चरणाचा अभंग होता महाराज. माझ्या परीनं मी अभंग सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या परीनं तुम्ही अभंग श्रवण करण्याचा थोडा बी प्रयत्न केलेला. तुम्ही सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी आले महाराज. प्रत्येकाने अभंग समजून घेतला. पावसाचा थोडा दरारा झाला पण तुम्ही काही उठले
नाही महाराज, खरंच तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, नाहीतर काही काही गावांना पाण्याचे 2-4 थेंब जरी पडायला सुरुवात केली तरी पब्लिक गायब होत असते महाराज. पण तुम्ही इथून काही उठून गेले नाही, खरंच खूप भारी वाटलं. आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहेत मासाहेब आपल्या मागे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आदिशक्ती आदि मायेच्या सप्ताहानिमित्ताने आम्ही जमलेलो आहोत. रोजच्या कीर्तनकारांनी आदि मायेवर तुम्हाला प्रत्येकाला काही ना काही नवीन संदेश दिलेला आहे. प्रत्येका कीर्तनकारांनी तुम्हाला मासाहेबांवर सांगितलं आहे महाराज. पण बघा, खूप अभिमान वाटतो की आपल्या गावाची एक लेक जी भरतीमध्ये पोलीस झालेली आहे आणि त्या लेकीनं 5 वर्षापर्यंत माझ्याकडून आईसाहेबांची मूर्ती मी गावाला देईल अशी प्रार्थना तिनं केलेली आहे महाराज. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो, खरोखर एवढ्या सुंदर अशा प्रकारे आईसाहेबांचा साज सजावट, आईसाहेबांची सुंदर अशी मूर्ती दरवर्षी तुमच्या गावामध्ये, आता हे 2रं वर्ष आहे महाराज, दरवर्षी अशीच सुंदर सुंदर मूर्ती, असाच सुंदर सप्ताह तुमचा चालू राहणार आहे. माझ्या परीनं बोलता बोलता जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून पदरात घ्या. थोडं जरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर साधू संतांचा आशीर्वाद समजा. या ठिकाणी ज्यांच्यामुळे माझं कीर्तन तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल असे न्याडी यांची माऊली सुंदर असं दादांचं YouTube चॅनल आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. हो, दादा या ठिकाणी जळगाव खानदेश धुळ्याकडचे आहेत. दादा या ठिकाणी लाभले, तुमचे मनापासून आभार मानते महाराज. सगळीच मंडळी, आणि ज्या दिवशी तर काल्याचं कीर्तन आहे अशी तुमच्या सगळ्यांचे लाडके महाराज श्याम महाराजांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. गोड असा आवाज श्याम महाराजांचा आहे. त्यांनी चाली म्हणाव्या. नामदेव महाराज बाबा, लखनाव श्याम नामदेव महाराज खूप गोड या ठिकाणी महाराजांनी चाली म्हणाव्या आणि आम्हाला त्या सुंदर सुंदर चाली तुमच्या मुखातून ऐकायला मिळाल्या महाराज. तुमच्या मनापासून आभार म्हणते. आणि तुमच्या गावाचे सुपुत्र, खोटं तर काही सांगत नाही मी, मला कधी कीर्तनामध्ये काही अडचण आली लगेच त्यांना कॉल, महाराज आम्हाला अशी अशी अडचण आली, 2 मिनिटात महाराज त्याच्यावर आम्हाला ऑप्शन सुचवूनच देतात महाराज. प्रत्येकाला मदत करतात. एकदा महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. अहंकाराचा वारा ना लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी. हो, जो देवाचा भाविक आहे त्याला कधीच अहंकार होत नाही. आणि आमचे मृदुंगाचार्य महाराज तर एकच नंबरच. गोड अशा पद्धतीने दादांनी या ठिकाणी मृदुंग नाद ब्रह्माचं बघा, या नाद ब्रह्मामध्ये एवढी ताकद आहे की जगाचा मालक सुद्धा या नाद ब्रह्मावर नृत्य करतो महाराज. एवढी ताकद या नाद ब्रह्मामध्ये आहे. म्हणून दादांचे सुद्धा मनापासून आभार मानते. जसे तुकोबा, जसे ज्ञानोबा, तसेच या ठिकाणी आपले विनेकरी बाबा आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आमचे बापू असतील, पुजारी बाबा असतील, संदीप दादा असतील आणि स्वप्नील दादा असतील, तुमच्या गावाच्या सरपंच ताई, त्यांचे सुपुत्र स्वप्नील दादा, सगळीच तरुण मित्र मंडळचे मनापासून आभार मानते. शिवकृपा साऊंड सिस्टीम वाले दादांचे मनापासून आभार मानते. सगळ्यात भारी आवाज तुम्ही मला आज दिलेला आहे, तुमचेही आभार मानते. आणि मुलं म्हणते आमचे हरिभक्त परायण राजू महाराज असतील हरिभक्त परायण, गजानन महाराज असतील हरिभक्त परायण. मला ऐकू कमी आहेस बाबा. विनेकरी बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. हो, आणि लहाने मुलं म्हणतील ताई बठ्ठास ना नावे लिहिणार. आम्ही काय केलं होतं तुमच्या कीर्तनामध्ये, आम्ही तर तुमच्या कीर्तनामध्ये सुंदर अशा पावल्या खेळलो. इकडे जाऊन तिकडे जाऊन, इकडे जाऊन तिकडे जाऊन 2 तास तुमच्या कीर्तनामध्ये उभे राहिलो. आणि जर तुम्ही आमचं नावच घेतलं नाही ताई, आम्ही तुमले पुन्हा गाव येऊ देवा. बघा, ज्यांचे ज्यांचे मुलं आहेत महाराज त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करते बरं का. अशी मुलं आपल्या घरामध्ये जन्माला यायला सुद्धा भाग्य लागतं महाराज, भाग्य लागतं. एकदा लेकरांसाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा. आणि अजून तुम्हाला एक विनंती आहे, मुलांसोबत आपल्या मुली सुद्धा या ठिकाणी टाळ वाजवायला उभ्या करत चला महाराज. या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा थोडंफार पुण्य करावं लागतं. झालेली सेवा आदिशक्ती आईसाहेब मुक्ताईच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ.